हॅलो, नमस्कार. वाजपेयी जळकुकडी पार्टी कार्यालय बोला. हां, फडणवीस साहेब आहेत का? साहेब, फडणवीस साहेब दुसऱ्या पक्षातले नेत्यांची उणीधुणी शोधायला बाहेर गेले आहेत. आपण कोण बोलतोय? मी आदर्श नेता बोलतोय. अच्छा अच्छा. काय काम होतं साहेब आपलं? मला आहे ना पक्ष प्रवेश करायचा होता. नाही साहेब, आता कसं आहे की पक्षामध्ये जो प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला ईडी कार्यालयाशी डायरेक्ट संपर्क साधावा लागेल. आमचं सगळं काम तेच बघतात. ओके ओके. तिथे कोणाला भेटावं लागेल? मी तिथल्या साहेबांचा तुम्हाला फोन नंबर देतो. तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी बोलून घ्या आणि ते तुम्हाला सर्व प्रोसिजर सांगतील. चालेल, त्यांचा फोन नंबर द्या ना. त्यांचा नंबर आहे 5 छक्के 5 छक्के. ठीक आहे, ओके. त्यांना सांगा पक्ष कार्यालयातनं नंबर मिळाला, ते तुम्हाला सगळी प्रोसिजर समजून सांगतील. ओके ओके, ठीक आहे. हॅलो, नमस्कार साहेब. मी आदर्श नेता बोलतोय. मला पक्ष कार्यालयातनं आपला नंबर मिळाला होता. मला पक्ष प्रवेश करायचा होता. साहेब, याच्यापूर्वी तुमच्यावर काही घोटाळ्याचे किंवा लफड्यांचे वगैरे आरोप वगैरे काही झालेत का? हो साहेब, 1-2 घोटाळे आहेत माझ्या नावावर. म्हणजे तुमचं सिबिल क्लिअर आहे पक्ष प्रवेश करण्यासाठी? ओके साहेब. याच्यासाठी काही फी वगैरे भरायची गरज आहे का? नाही साहेब, याच्यासाठी काही फी वगैरे भरायची काही गरज नाही आहे. आमच्याकडनं तुम्हाला 3 पॅकेज दिले जातात. त्यातलं तुम्हाला जे पॅकेज आवडेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं. त्याप्रमाणे तो प्लॅन तुम्हाला ॲक्टिवेट करून दिला जाईल. ओके ओके. काय पॅकेज आहेत आपल्याकडे? पहिलं पॅकेज आहे 50 खोके एकदम ओके. दुसरं पॅकेज आहे 100 खोके माजलेत बोके. आणि तिसरं पॅकेज आहे 500 खोके आणि रोजच वेगवेगळे मोके. वा, छान. मला आहे ना तिसरा प्लॅन ॲक्टिवेट करा. साहेब, याची प्रोसिजर म्हणजे कसं आहे की सध्या आमचे नेते जे आहेत ते जुमलेबाजी करत, फोटोग्राफी करत गावभर बोकळत फिरतायत. ते त्यांच्याकडे मी तुमची घोटाळ्यांची फाईल पाठवणार. ते एखाद्या सभेमध्ये वगैरे तुमच्या घोटाळ्याचा उल्लेख करतील. त्याच्यानंतर आम्ही तुमच्याकडे रेट टाकणार आणि रेट टाकत असताना तुम्हाला 50% तुमचे आणून देणार. 50% एकदा तुमच्यापर्यंत पोहोचले की तुम्ही घाबरत घाबरत तुमच्या पक्ष कार्यालयात जायचं आणि तिथं राजीनामा द्यायचा, तुमच्या पदाचा राजीनामा द्यायचा. मग 2 दिवसांनी आमचे पक्षश्रेष्ठी तुमच्यापर्यंत येतील. ते उर्वरित रक्कम देतील आणि ते तुमचा पक्षप्रवेश करून देतील. एवढं सोपं आहे. वा, छान. मला वाटलं होतं की मलाच काहीतरी पक्षाला द्यावं लागतंय का काय? साहेब, हा हा अमृतकाल चालू आहे ना. तुमच्या काळात तसं व्हायचं की म्हणजे तुम्ही चोऱ्यामाऱ्या करायच्या आणि तुमच्या मोठ्या नेत्यांना पैसे द्यायचे. आमचे मोठे नेते एवढे पैसे एवढ्या मोठ्या मोठ्या चोऱ्यामाऱ्या करतात की तुम्हाला काही चोऱ्यामाऱ्या करायची गरजच नाही. तुम्हाला आयतं घरात बसून सगळं खायला प्यायला मिळतं. एकच नंबर, एकच नंबर. पण मला साहेब एक प्रश्न विचारायचा होता की तुमच्या पक्षाकडे एवढा पैसा आला कुठून? काय माहितीये का, नोटबंदीच्या काळात आहे ना जेवढे 2 नंबरवाल्यांचे धंद्यांचे पैसे होते ना त्यांचे पैसे कन्वर्ट करून दिले. ते आता एवढे पैसे झाले, एवढे पैसे आले की कंटेनर भरून भरून पैसा आहे सरकारकडे. बरोबर आहे. आणि आता त्याला उंदीर कुरतडायला लागलेत, कुठं कुठं वाळवी लागायला लागली आहे. तर ते पैसे तसे सोडून जाण्यापेक्षा म्हटलं की तुमच्यासारख्या नेत्यांना पैसे देऊन आपण पक्षही मोठा करता येईल आणि त्या पैशाचा कुठंतरी उपयोग तरी होईल ना. म्हणून हे सगळं कारभार चालू आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. आईला उगाच मी एवढ्या दिवस त्या तुमच्या ईडीला घाबरत होतो हा साहेब. अच्छा अच्छा. नाही साहेब, कशाला आमच्या संस्थेला एवढं घाबरायची काहीच गरज नाही. आमची संस्था पण अगदी चांगलंच काम करते, देशहितार्थ काम करते, नाही का? त्यामुळे काही प्रश्न नाही. हो हो, बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. ठीक आहे, हरकत नाही साहेब. तुमचे मला फक्त ते व्हॉट्सअप करून टाका तुमचे कुठले कुठले घोटाळे होते. तसं मी आमच्या नेत्यांशी बोलून देतो. ओके ओके ओके. थँक्यू 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 थँक्यू. हा हिला एकच नंबर प्लॅन आहे. 500 खोके एकदम ओके.